हॅलो मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या पृथ्वीवर सगळीकडे सारखीच परिस्थिती नसते। कुठे खूप बर्फ असतो, तर कुठे खूप ऊन, कुठे घनदाट जंगल असतात, तर कुठे अथांग वाळवंट। हे असं का होतं आणि या वेगवेगळ्या हवामानाचा तिथल्या सजीवांवर काय परिणाम होतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीच्या भूगोल विषयातील धडा क्रमांक 6 नैसर्गिक प्रदेश हा संपूर्ण धडा अगदी सविस्तर वाचणार आहोत। या वाचनातून आपण जगातील विविध नैसर्गिक प्रदेशांची माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण खालील मुद्द्यांवर प्रकाश टाकणार आहोत: अन्न, वेगवेगळ्या प्रदेशांतील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी; वनस्पती व प्राणी, तिथली नैसर्गिक वनसंपदा आणि आढळणारे वैशिष्ट्यपूर्ण प्राणी; वस्त्रे आणि निवारा, हवामानानुसार बदलणारी लोकांची घरं आणि त्यांचे पेहराव; साधनसंपत्ती, त्या प्रदेशात उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती आणि मानवाचे तिथले जीवन। चला तर मग न वेळ घालवता प्रत्यक्ष धडा वाचायला सुरुवात करूया आणि समजून घेऊया आपली ही वैविध्यपूर्ण पृथ्वी। सांगा पाहू, चित्रांजवळील चौकटींसोबतच्या सूचीनुसार खुणा करा। तुम्ही केलेल्या निवडीच्या व खालील प्रश्नांच्या आधारे वर्गात चर्चा करा। चित्रांत दाखवलेली सर्व घरे आपल्या परिसरात का आढळत नाहीत? अशा प्रकारची घरे असलेले प्रदेश कोणते? बर्फाच्या घरात राहणे तुम्हाला आवडेल का? मग ही घरे आपण का बांधत नाही? लोकांच्या पोशाखात कशामुळे फरक पडला असावा? अन्न म्हणून खबूस, किडे, मुंग्या यांचाही वापर कोठे होत असेल? आपल्याकडील प्राणी संग्रहालयांमध्ये ध्रुवीय अस्वल, पेंग्विन हे प्राणी ठेवता येतील का? चित्रांत दाखवलेल्या सर्व वनस्पती आपल्या परिसरात आढळतात का? नसल्यास त्या कोठे आढळत असाव्यात? आपल्या सभोवतालच्या परिसरात आपण पाहतो, अनुभवतो त्यापेक्षा काही भिन्न गोष्टी जगात इतरत्र आढळतात। विविध वन्यजीवांच्या संदर्भातील शैक्षणिक व माहितीपर होणारे कार्यक्रम आपण दूरचित्रवाणीवर पाहत असतो। त्या वन्यजीवांविषयी जाणून घेण्याचे कुतूहल आपणास वाटते। आपल्याकडे ते का उपलब्ध नाहीत? ते आपल्याकडील वन्य प्राण्यांप्रमाणे का नाहीत? त्यांच्यात हा फरक का निर्माण झाला? याविषयीच्या कारणांचा आपण शोध घेऊया। भौगोलिक स्पष्टीकरण: पृथ्वीवर वेगवेगळ्या भागांत भूस्वरूपे, हवामान, मृदा यांच्यात भिन्नता आढळते। ही भिन्नता प्रामुख्याने त्या भागांत उपलब्ध सूर्यप्रकाश आणि पाणी यांच्यावर अवलंबून असते। सूर्यप्रकाश व पाणी यांची उपलब्धता विषुववृत्त ते ध्रुवापर्यंत बदलत जाते। याबाबतचा अभ्यास मागील इयत्तांमध्ये केला आहे। भूस्वरूपे, हवामान, मृदा या 3 घटकांतील बदलांचा प्रभाव वनस्पती, प्राणी व मानवी जीवन यांच्यावर पडत असल्यामुळे जैवविविधतेत बदल होतो। पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडांत विशिष्ट अक्षवृत्तांच्या दरम्यान हवामान, वनस्पती व प्राणी जीवन यांत साधर्म्य आढळते। अभ्यासाच्या दृष्टीने हवामान, वनस्पती व प्राणी यांमध्ये आढळणाऱ्या साधर्म्यामुळे काही प्रदेशांचा वेगळेपणा प्रकर्षाने लक्षात येतो। हे प्रदेश नैसर्गिक घटकांवर अवलंबून असल्याने त्यांना नैसर्गिक प्रदेश म्हणतात। अशा प्रदेशांतील नैसर्गिक पर्यावरणाचा मानवासह सर्व सजीव सृष्टीवर परिणाम झालेला आढळतो। पृथ्वीवरील भूप्रदेश या नैसर्गिक प्रदेशात विभागला जातो। पाठातील तक्त्यांच्या व नकाशाच्या आधारे त्याची माहिती करून घेऊया। प्रमुख नैसर्गिक प्रदेश, स्थान व हवामान। 1. टुंड्रा प्रदेश स्थान सुमारे 65° ते 90° उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान। यामध्ये ग्रीनलँड, उत्तर कॅनडा, उत्तर युरोप आणि उत्तर आशिया या भागांचा समावेश होतो। हवामान: उन्हाळ्यात सरासरी तापमान 10°C असते। हिवाळ्यातील तापमान सुमारे -20°C ते -30°C असते। सरासरी पर्जन्य 25 ते 300 मिलीमीटर इतके असते। येथील हवामान अतिशय थंड असते। 2. तैगा प्रदेश स्थान सुमारे 55° उत्तर ते 65° उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान। अलास्कापासून अटलांटिक महासागरापर्यंतचा भाग आणि युरेशियाचा भाग यात येतो। हवामान: उन्हाळ्यातील तापमान सुमारे 15°C ते 20°C असते। हिवाळ्यातील तापमान 0°C पेक्षा कमी असते। पर्जन्याची वार्षिक सरासरी 300 ते 500 मिलीमीटर असते। उन्हाळ्यात पाऊस पडतो तर हिवाळ्यात हिमवृष्टी होते। 3. गवताळ प्रदेश, स्टेप्स व प्रेरी स्थान 30° ते 55° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान खंडांच्या आतील भागात। यामध्ये स्टेप्स युरेशिया, वेल्ड दक्षिण आफ्रिका, पंपास दक्षिण अमेरिका, प्रेरी उत्तर अमेरिका आणि डाउन्स ऑस्ट्रेलिया इत्यादींचा समावेश होतो। हवामान: उन्हाळ्यातील तापमान सुमारे 27°C असते। हिवाळ्यातील तापमान 0°C पेक्षा कमी असते। पाऊस सरासरी 400 ते 600 मिलीमीटर एवढा पडतो। बहुतेक पाऊस उन्हाळ्यात पडतो। 4. उष्ण वाळवंटी प्रदेश स्थान विषुववृत्तापासून 20° ते 30° अक्षवृत्तांच्या दरम्यान खंडाच्या पश्चिम भागात आढळतात। यामध्ये सहारा, उत्तर आफ्रिका, कोलोरॅडो उत्तर अमेरिका, अटाकामा दक्षिण अमेरिका, थरचे वाळवंट आशिया आणि कल्हारी दक्षिण आफ्रिका इत्यादींचा समावेश होतो। हवामान: उन्हाळ्यात सरासरी तापमान 30 ते 45°C असते।
हिवाळ्यात 20 ते 25 अंश सेल्सिअस असते. येथे अतिउष्णता व अत्यल्प पर्जन्य असते आणि रात्री खूप थंडी असते. 5. गवताळ प्रदेश, सुदान, स्थान. विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 5 ते 20 अक्षवृत्तांमध्ये. यामध्ये सॅव्हाना आफ्रिका, क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया, दक्षिण पार्कलँड आफ्रिका, लॅनोज व कॅम्पोज दक्षिण अमेरिका आणि इतर गवताळ प्रदेश येतात. हवामान. उन्हाळ्यातील तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअस असते. हिवाळ्यातील तापमान 24 अंश सेल्सिअस असते. सुमारे 250 मिलीमीटर ते 1000 मिलीमीटर पाऊस पडतो. उन्हाळा उष्ण व दमट असतो तर हिवाळा उबदार व कोरडा असतो. 6. विषुववृत्तीय प्रदेश, स्थान. विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 50 अक्षवृत्ताच्या दरम्यान. यामध्ये मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, गिनी व कांगो किनारा आणि ॲमेझॉन नदीचे खोरे यांचा समावेश होतो. हवामान. उन्हाळ्यातील तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस असते. सरासरी तापमान 27 अंश सेल्सिअस असते. सरासरी 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो. उष्ण व दमट हवामानामुळे झाडपाला कुजतो व हवा रोगट बनते. येथे जास्त उष्णता असून वर्षभर पाऊस पडतो. 1. टुंड्रा प्रदेश, टुंड्रा रिजन. नैसर्गिक वनस्पती. येथे अतिशय अल्पकाळ टिकणाऱ्या वनस्पती आढळतात. त्यामध्ये छोटी झुडपे, खुरटे गवत, विविध रंगांची फुले, शेवाळ आणि दगडफूल इत्यादींचा समावेश होतो. प्राणीजीवन. कॅरिबू, रेनडियर, ध्रुवीय अस्वल, कोल्हा, सील मासे व वॉलर्स मासे इत्यादी प्राणी येथे आढळतात. या प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अंगावर मऊ व दाट केस असतात. मानवी जीवन. येथील लोक प्रामुख्याने शिकार व मासेमारी करतात. ते राहण्यासाठी कातड्याचे तंबू, ज्याला ट्युपिक म्हणतात, आणि बर्फाची घरे, ज्याला इग्लू म्हणतात, वापरतात. प्रवासासाठी ते स्लेज गाडीचा वापर करतात. येथील लोकसंख्या अतिशय विरळ असून उदाहरणार्थ एस्किमो लोक येथे राहतात. 2. तैगा सूचीपर्णी वने, तायगा कॉनिफरस फॉरेस्ट्स. नैसर्गिक वनस्पती. येथे सूचीपर्णी वने आढळतात. या झाडांची पाने अरुंद व टोकदार असून त्यांच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. येथील लाकूड मऊ व हलके असते. उदाहरणार्थ स्प्रूस, फर, पाईन आणि रेडवूड इत्यादी. प्राणीजीवन. येथील प्राण्यांच्या अंगावर दाट व मऊ केस असतात. उदाहरणार्थ कॅरिबू, एल्क, आर्मिन, बीव्हर, सिल्वर फॉक्स, मिंक आणि अस्वले इत्यादी. मानवी जीवन. येथे लोकसंख्या कमी आहे. शिकार व लाकूड तोड हे येथील लोकांचे प्रमुख व्यवसाय आहेत. हवामानामुळे येथे शेती खूप कमी प्रमाणात केली जाते. 3. गवताळ प्रदेश, अपॉन स्टेप्स व प्रेरी, स्टेप्स अँड प्रेरीज. नैसर्गिक वनस्पती. येथे गवताची विस्तीर्ण कुरणे दिसतात. गवत कमी उंच असून ते झुपक्यांनी वाढते. हिवाळ्यामध्ये हे गवत नष्ट होते. येथे एल्डर आणि पॉप्लर इत्यादींसारखी झाडे आढळतात. प्राणीजीवन. हरणे, घोडे, कुत्रे, लांडगे, रानगवे, ससे, कांगारू आणि डिंगो इत्यादी वन्य प्राणी येथे आढळतात. तसेच शेळ्या, मेंढ्या, गायी, बैल, घोडे आणि गाढव इत्यादी पाळीव प्राणी पाळले जातात. मानवी जीवन. गुरे चारणे किंवा पशुपालन हा येथील मुख्य व्यवसाय आहे. पूर्वी येथील लोक एका ठिकाणाहून दुसरीकडे भटकत असत आणि कातड्याच्या तंबूत, ज्याला यूट म्हणतात, राहत असत. मात्र आता किर्गिज जमातीचे लोक भटकत नाहीत. ते पक्क्या घरात राहतात आणि गव्हाची शेती करतात. 4. उष्ण वाळवंटी प्रदेश, हॉट डेझर्ट रिजन. नैसर्गिक वनस्पती. येथे कमीत कमी पाने असलेल्या व काटेरी वनस्पती आढळतात. झाडांची साल जाड असते आणि पाने अरुंद व मेणचट असतात. जमिनीतील ओलावा संपला की या वनस्पती नष्ट होतात. उदाहरणार्थ निवडुंग, घायपात, पाम आणि खजूर इत्यादी. प्राणीजीवन. उंट हा येथील महत्त्वाचा प्राणी असून तो अन्न पाण्याशिवाय अनेक दिवस राहू शकतो. जमिनीवर प्राण्यांची संख्या कमी असते आणि उष्णतेमुळे प्राणी दिवसा जमिनीखाली राहतात. उदा. साप, उंदीर, सरडे आणि विंचू. तसेच घोडे, बैल, गाढव आणि मेंढ्या हे पाळीव प्राणीही आढळतात. मानवी जीवन. येथे बदाऊन, सहारा, बुशमेन, कल्हारी आणि ॲबॉरिजिन, ऑस्ट्रेलिया इत्यादी लोक राहतात. हे लोक आपल्या अनेक गरजा जनावरांपासून पूर्ण करतात. मरुद्याने, ओएसिस आणि नद्यांची खोरी अशा ठिकाणी शेती केली जाते. 5. सुदान ताताकमान गवताळ प्रदेश, सवन्ना अ सुदान टाईप. नैसर्गिक वनस्पती. येथे उंच व दाट गवत आढळते. हे गवत सुमारे 6 मीटर उंच असते, ज्याला हत्ती गवत असेही म्हणतात. वृक्ष तुरळक असतात आणि झाडांचे शेंडे छत्रीसारख्या आकाराचे असतात. उदाहरणार्थ बेल, बोर, घायपात, अननस आणि निवडुंग इत्यादी. प्राणीजीवन. येथे तृणजीवी, गवत खाणारे आणि मांसभक्षक असे दोन्ही प्रकारचे प्राणी विपुल प्रमाणात आहेत. निसर्गाने या प्राण्यांना चपळ पाय दिले आहेत. त्यांच्या अंगावर रंगीत पट्टे किंवा ठिपके असतात. उदाहरणार्थ सिंह, चित्ता, तरस, लांडगा, जिराफ, झेब्रा, हत्ती, गेंडे, रानबैल, रेडे
कांगारू आणि एमू इत्यादी. मानवी जीवन येथील घरे साधी मातीच्या भिंतींची व गवताच्या छप्पराची असतात. या घरांना खिडक्या नसतात. लोक ठेंगण्या व गोलाकार झोपड्यांत राहतात, ज्यांना क्रॉल म्हणतात. शिकार व पशुपालन हे येथील प्रमुख व्यवसाय असून झुलू, हौसा आणि मसाई इत्यादी जमाती येथे आढळतात. 6. विषुववृत्तीय प्रदेश इक्वेटोरियल रिजन. नैसर्गिक वनस्पती. येथे घनदाट सदाहरित वने आढळतात आणि वनस्पतींमध्ये भरपूर विविधता असते. हा प्रदेश दलदलयुक्त असतो. येथील वृक्ष कठीण लाकडाचे व खूप उंच असतात. उदाहरणार्थ महोगनी, ग्रीन हार्ट, रोजवूड आणि एबनी इत्यादी. प्राणीजीवन. प्राण्यांमध्ये खूप विविधता आढळते. दलदलीच्या प्रदेशात सुसर, पाणघोडा आणि ॲनाकोंडा आढळतात. झाडांवर राहणारे गोरिला, चिंपांजी आणि हॉर्नबिल हे पक्षी दिसतात. तसेच येथे त्सेत्से नावाची विषारी माशी कीटक आढळते. मानवी जीवन. येथे लोकवस्ती कमी असून लोकांचे जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते. प्रामुख्याने आदिवासी जमातीचे लोक येथे राहतात. संरक्षणासाठी हे लोक आपली घरे झाडावर बांधतात. उदाहरणार्थ पिग्मी, बोरो, इंडियन आणि सेमांग इत्यादी जमाती. चला खेळूया. पृष्ठ 32, 33 व 34 वरील नैसर्गिक प्रदेशाच्या तक्त्यांतील प्रत्येक रकान्याचे कार्ड तयार करा. ही कार्डे विद्यार्थ्यांमध्ये वाटून प्रत्येकाने नैसर्गिक प्रदेशाचे कुटुंब शोधण्याचा खेळ खेळा. मागील तक्त्यामध्ये दिलेले नैसर्गिक प्रदेश विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत विशिष्ट अक्षवृत्तीय भागांत आढळतात. उष्ण तापमान व पाण्याची उपलब्धता यांवरून या नैसर्गिक प्रदेशांचे स्थान व विस्तार निर्धारित होते. या प्रदेशांशिवाय स्थानिक परिस्थितीमुळे काही प्रदेश वेगळे दिसून येतात. यांत प्रामुख्याने मोसमी, भूमध्य व पश्चिम युरोपीय हवामानाच्या प्रदेशांचा समावेश होतो. पश्चिम युरोपीय व मोसमी हे विशिष्ट वाऱ्यांच्या प्रभावामुळे लक्षात येतात, तर भूमध्य सागरी प्रदेश हा तेथील पावसाळ्याच्या विशिष्ट कालावधीमुळे लक्षात येतो. येथे हिवाळ्यात पाऊस पडतो, म्हणूनच तो इतर प्रदेशांपेक्षा वेगळा दिसून येतो. खालील तक्ता पहा. 1. मोसमी प्रदेश, मॉन्सून रिजन. स्थान व प्रदेश. हे प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेला व दक्षिणेला 10 अंश ते 30 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान आढळतात. यामध्ये प्रामुख्याने भारत, फिलिपाईन्स, वेस्ट इंडीज, उत्तर ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका आणि मध्य अमेरिका इत्यादी देशांचा भागांचा समावेश होतो. हवामान. उन्हाळ्यातील तापमान 27 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस असते. हिवाळ्यातील तापमान 15 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअस असते. येथे पावसाचे प्रमाण 250 ते 2500 मिलीमीटर असते. नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूंमध्ये पाऊस पडतो. पावसाचे वितरण असमान व अनिश्चित असते. नैसर्गिक वनस्पती. येथे पानझडी व निमसदाहरित वने आढळतात. पावसाच्या वितरणानुसार वनस्पतींचे प्रकार बदलतात. उदाहरणादाखल वड, पिंपळ, साग, शिसव, चंदन, खैर, सिंकोना, बांबू, बाभूळ, काटेरी झाडे, झुडुपे व गवत. प्राणीजीवन. वन्य प्राणी व पक्षी. वाघ, सिंक, बिबट्या, हत्ती, लांडगे, रानडुकरे, माकडे, साप, मोर, कोकिळ इत्यादी. पाळीव प्राणी. गायी, म्हशी, शेळ्या, घोडे इत्यादी. मानवी जीवन. या प्रदेशात लहान लहान असंख्य खेडी आहेत. अन्न व पोशाखात बरीच विविधता आढळते. लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात उदा. शेती गुंतलेली असते. 2. भूमध्य सागरी प्रदेश, मेडिटेरेनियन रिजन. स्थान व प्रदेश. हे प्रदेश 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान दोन्ही गोलार्धांत खंडांच्या पश्चिम भागात आढळतात. यामध्ये प्रामुख्याने पोर्तुगाल, स्पेन, अल्जेरिया, टर्की, कॅलिफोर्निया, मध्य चिली, नैऋत्य व आग्नेय ऑस्ट्रेलिया इत्यादी भागांचा समावेश होतो. हवामान. येथे उन्हाळे कोरडे असतात आणि पाऊस प्रामुख्याने हिवाळ्यात पडतो. उन्हाळ्यात तापमान 21 अंश सेल्सिअस ते 27 अंश सेल्सिअस असते. हिवाळ्यात तापमान 10 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअस असते. पावसाची सरासरी 500 ते 1000 मिलीमीटर असते. नैसर्गिक वनस्पती. येथील झाडांची पाने जाड, लहान व मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. उदाहरणादाखल ऑलिव्ह, ओक, चेस्टनट इत्यादी. कमी पावसाच्या भागात गवत आढळते, तर पर्वतीय भागात सूचीपर्णी वनस्पती असतात. प्राणीजीवन. पशुपालनामुळे येथे पाळीव प्राणी जास्त आहेत. उदाहरणादाखल शेळ्या, मेंढ्या, गायी, खेचरे, घोडे इत्यादी. मानवी जीवन. येथे ग्रीक व रोमन संस्कृतींचा विकास झाला आहे. शेती हा मूळ व्यवसाय असून फळे व फुलांची शेती जास्त केली जाते. गव्हाचे पदार्थ हे मुख्य अन्न असून लोक रंगीबेरंगी कपडे वापरतात. 3. पश्चिम युरोपीय प्रदेश, वेस्ट युरोपियन रिजन. स्थान व प्रदेश. हे प्रदेश खंडांच्या पश्चिम भागांत 45 अंश ते 65 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान आढळतात. यामध्ये नॉर्वे, डेन्मार्क, आयर्लंड,
ब्रिटिश कोलंबिया, दक्षिण चिली, न्यूझीलंड इत्यादी प्रदेशांचा समावेश होतो. हवामान. उन्हाळ्यातील तापमान सरासरी 20 अंश सेल्सिअस असते. हिवाळ्यातील तापमान सरासरी 5 अंश सेल्सिअस असते. पावसाचे सरासरी प्रमाण 500 मिलीमीटर ते 2500 मिलीमीटर असते. पश्चिमी वाऱ्यांच्या आवर्तापासून सायक्लोन्स पर्जन्यवृष्टी होते. येथे वर्षभर पाऊस पडतो आणि हवामान सौम्य असते. नैसर्गिक वनस्पती. येथे वर्षभर हिरवेगार गवत असते. झाडांची पाने हिवाळ्यात गळतात. येथे सूचीपर्णी वृक्ष व कमी उंचीचे गवत आढळते. उदाहरणादाखल ओक, बीच, मेपल, एल्म, पाईन, स्प्रूस, पॉप्लर इत्यादी. प्राणी जीवन. पशुपालनामुळे प्रामुख्याने पाळीव प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात. वन्य प्राण्यांमध्ये अस्वले, लांडगे, कोल्हे इत्यादींचा समावेश होतो. मानवी जीवन. येथील लोक उत्साही, उद्योगी आणि प्रामुख्याने दर्यावर्दी, समुद्र पर्यटक नावाडी आहेत. लोकरीचे कपडे मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. प्राथमिक व्यवसायाशिवाय येथे द्वितीयक, सेकंडरी व तृतीयक, टर्शरी व्यवसाय वाढत आहेत. तक्त्यांत दिलेल्या एकूण 9 प्रदेशांशिवाय काही प्रदेश त्यांच्या विशिष्ट खंडीय स्थानामुळे वेगळे दिसून येतात. उदाहरणार्थ चिनी प्रदेश, सेंट लॉरेन्स प्रदेश इत्यादी. या सर्व प्रदेशांचे विस्तार आकृती 6.1 मध्ये पहा. आकृती 6.1 चा वापर करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. भारतात कोणकोणते नैसर्गिक प्रदेश आढळतात? भारतात प्रामुख्याने मोसमी हवामानाचा प्रदेश, थारचे वाळवंट, उष्ण वाळवंटी प्रदेश आणि उत्तरेकडे हिमालयीन पर्वतीय प्रदेश आढळतात. उष्ण वाळवंटी प्रदेशाचा जास्त भूभाग कोणत्या खंडात येतो? उष्ण वाळवंटी प्रदेशाचा सर्वाधिक भूभाग आफ्रिका खंडात सहारा वाळवंट येतो. नैसर्गिक प्रदेशांत सर्वांत जास्त विविधता कोणत्या खंडात आहे? नैसर्गिक प्रदेशांत सर्वांत जास्त विविधता आशिया खंडात आढळते. उत्तर गोलार्धाच्या तुलनेत दक्षिण गोलार्धात नैसर्गिक प्रदेश कमी असल्याचे कारण कोणते असेल? उत्तर गोलार्धात जमिनीचे भूभागाचे प्रमाण जास्त आहे, तर दक्षिण गोलार्धात पाण्याचे महासागरांचे प्रमाण प्रचंड जास्त आहे. जमिनीच्या अभावामुळे दक्षिण गोलार्धात नैसर्गिक प्रदेशांची सलगता आणि विविधता कमी आहे. जगाच्या संदर्भात कोणत्या नैसर्गिक प्रदेशाचे क्षेत्र जास्त आहे? जगाच्या संदर्भात तैगा प्रदेश आणि टोंड्रा प्रदेश, बर्फाच्छादित शीत प्रदेश यांचे क्षेत्रफळ जास्त आहे. अंटार्क्टिका खंडासारखी परिस्थिती आणखी कोठे आढळते? अंटार्क्टिकासारखी परिस्थिती उत्तर ध्रुवाकडील आर्क्टिक प्रदेश आणि ग्रीनलँडमध्ये आढळते. मूळ रेखावृत्त ज्या भूभागावरून जाते त्या भूभागात कोणकोणते नैसर्गिक प्रदेश आढळतात? मूळ रेखावृत्तावर 0 अंश रेखावृत्त, टोंड्रा प्रदेश, तैगा, पश्चिम युरोपियन, भूमध्य सागरी प्रदेश, उष्ण वाळवंटी प्रदेश, सहारा आणि विषुववृत्तीय वर्षावने आढळतात. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न. अल्पकालीन वनस्पती जीवन असलेला प्रदेश कोणता? उत्तर टुंड्रा प्रदेश. येथे कडाक्याच्या थंडीमुळे वनस्पतींचा जीवनकाळ केवळ उन्हाळ्यातील काही महिन्यांपुरताच मर्यादित असतो. प्रश्न. क्रॉल क्राल असणारा नैसर्गिक प्रदेश कोणता आहे? उत्तर सुदान प्रदेश. गवताळ प्रदेश. येथील लोक गवत आणि मातीच्या गोलाकार झोपड्यांत राहतात, ज्याला क्रॉल म्हणतात. प्रश्न. हिवाळी पावसाचा प्रदेश कोणता? उत्तर भूमध्य सागरी प्रदेश. या प्रदेशाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे पावसाळा हिवाळ्यात असतो आणि उन्हाळा कोरडा असतो. प्रश्न. गोरिला, चिंपांझी कोणत्या नैसर्गिक प्रदेशात आढळतात? उत्तर विषुववृत्तीय प्रदेश. येथील घनदाट आणि सदाहरित अरण्यांमध्ये हे प्राणी प्रामुख्याने आढळतात. प्रश्न. कोणत्या नैसर्गिक प्रदेशातील अरण्यांमध्ये जमिनीलगतचा भाग वनस्पतीही नसतो? उत्तर विषुववृत्तीय प्रदेश. झाडांची पाने इतकी दाट असतात की सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे जमिनीलगत गवत किंवा लहान वनस्पती वाढत नाहीत. प्रश्न. दुग्ध व्यवसायास पूरक प्रदेश कोणते? उत्तर पॅरीज किंवा स्टेप्स. गवताळ प्रदेश. येथे मोठ्या प्रमाणात कुरणे उपलब्ध असल्यामुळे व्यापारी तत्वावर पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय केला जातो. प्रश्न. फलोत्पादनास अनुकूल नैसर्गिक प्रदेश कोणता? उत्तर भूमध्य सागरी प्रदेश. हा प्रदेश लिंबूवर्गीय फळे जसे की द्राक्षे, संत्री, लिंबू आणि ऑलिव्हच्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे. जरा विचार करा, वाघ, सिंहासारखे प्राणी विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशात का आढळत नाहीत? दाट झाडी. या वनांमधील झाडे अत्यंत दाट आणि सदाहरित असतात. वाघ आणि सिंहासारख्या मोठ्या शिकारी प्राण्यांना मुक्तपणे संचार करण्यासाठी आणि वेगाने धावण्यासाठी मोकळ्या मैदानी प्रदेशाची गवताळ प्रदेश गरज असते. हवामान. येथील हवामान अतिशय उष्ण आणि दमट असते, जे या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासासाठी पोषक नसते. शिकारीत अडथळा. दाट झाडी आणि दलदलीच्या भागामुळे या प्राण्यांना आपली शिकार शोधण्यात आणि तिचा पाठलाग करण्यात अडचणी येतात. भक्ष्याची कमतरता. येथे आढळणारे प्राणी प्रामुख्याने झाडावर राहणारे माकडे, पक्षी असतात, तर वाघ सिंहाचे मुख्य भक्ष्य. हरणे, काळवीट मोकळ्या गवताळ प्रदेशात जास्त आढळतात.
विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे जाताना जैवविविधतेतील बदल उत्तरोत्तर कमी होत जातात. त्यामुळे साधनसंपत्तीच्या उपलब्धतेबाबत मर्यादा येतात. त्याचा परिणाम मानवी व्यवसायांवरही होतो. मान्सून प्रदेशात शेती व शेतीपूरक व्यवसाय केले जातात. विषुववृत्तीय प्रदेशात वनोत्पादनावर आधारित लाकूड कटाई, डिंक, मध, रबर, लाख गोळा करणे इत्यादी व्यवसाय चालतात. तैगा प्रदेशातील वनांमध्ये मऊ लाकूड आढळते. त्यामुळे तेथे प्रामुख्याने लाकूडतोड व्यवसाय चालतो. तर टुंड्रा प्रदेशात फक्त शिकार व मासेमारी करावी लागते. गवताळ प्रदेशात अलीकडे विस्तीर्ण शेती केली जाते. वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशांत पर्यावरण आणि उपलब्ध साधनसंपत्तीमध्ये खूप फरक असतो. साधनसंपत्तीचा वापर हा त्या प्रदेशांतील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास व सांस्कृतिक जडणघडण यांचाही लोकजीवनावर प्रभाव असतो. जरा विचार करा. उष्ण वाळवंटी प्रदेश बहुधा खंडाच्या पश्चिम भागांत आढळतात. उष्ण वाळवंटी प्रदेशांत पशुपालन करतात. वाळवंटी प्रदेशातील लोकांचे जीवन भटक्या स्वरूपाचे असते. गवताळ प्रदेशांत मांसभक्षक प्राणी आढळतात. हे नेहमी लक्षात ठेवा. नैसर्गिक साधनसंपत्तीवर केवळ मानवाचेच जीवन अवलंबून नसते, तर पृथ्वीवरील सर्वच सजीव त्यावर अवलंबून असतात. नैसर्गिक प्रदेशातील साधनसंपत्तीचा वापर करताना आपण आपल्याबरोबरच इतर सजीवांचा देखील विचार करणे आवश्यक आहे. तरच वसुधैव कुटुंबकम ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल. माहीत आहे का तुम्हाला? पृथ्वीवरील एकूण वाळवंटांपैकी साधारण 25% वाळवंटे वाळूची असतात. उरलेली वाळवंटे माळरानांसारखी कातळांनी, छोट्या छोट्या दगडांनी किंवा गोट्यांनी व्यापलेली असतात. काही वाळवंटांमध्ये उंच डोंगर किंवा चित्रविचित्र आकारांच्या कातळांचे सुळके असतात. आपल्या देशातील लडाख किंवा अमेरिकेतील ॲरिझोना येथील वाळवंटे या प्रकारची आहेत. वाळवंटावरून वाहणारे वेगवान वारे तेथील वाळू उचलून त्यांच्या टेकड्या तयार करतात. यांनाच इंग्रजीत ड्यून्स म्हणतात. काही ड्यून्स 200 मीटर उंचीही गाठतात. या टेकड्या एका जागी स्थिर न राहता वाऱ्यामुळे हळूहळू सरकत राहतात. काही वेळेस या टेकड्यांखाली गावेही गाडली जातात. मी आणखी कोठे? इयत्ता 6वी भूगोल पृष्ठ 48. इयत्ता 6वी सामान्य विज्ञान सजीवांमधील अनुकूलन व वर्गीकरण. तर मित्रांनो, आज आपण धडा 6वा नैसर्गिक प्रदेश सविस्तरपणे समजून घेतला. पृथ्वीवरील वैविध्यपूर्ण हवामान, वनस्पती आणि प्राणी जीवन यांची माहिती घेताना आपल्याला हे समजले की निसर्ग किती नवलपूर्ण आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? या सर्व नैसर्गिक प्रदेशांचा आणि तिथे राहणाऱ्या सजीवांचा कणा म्हणजे आपल्या पायाखालची मृदा म्हणजेच माती. तापमानपट्टे आणि हवादाबपट्टे यांच्यातील फरकामुळे जसे नैसर्गिक प्रदेश बदलतात, तसेच या हवामानाचा परिणाम जमिनीवर होऊन वेगवेगळ्या प्रकारची मृदा तयार होते. ही मृदा कशी बनते? तिचे प्रकार कोणते? आणि ती आपल्यासाठी इतकी महत्त्वाची का आहे? हेच आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढचा व्हिडिओ असेल धडा 7वा मृदा. तो पाहायला विसरू नका. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या पाठात. धन्यवाद.